तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये. तर मस्त अशी तर्रीदार व्हिडिओमध्ये दिसणारी चिकनची भाजी तुम्हाला पण ट्राय करायची आहे का? तर त्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एकदम झणझणीत असा बेताज आपण बघणार आहोत. चिकन प्रेमींसाठी एकदम भन्नाट अशी रेसिपी आहे. तर इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. चिकन 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये कांदा असा उभा कट करून टाकायचा आहे. टोमॅटो असा बारीक कट करून टाकायचा आहे. कोथिंबीर टाकायची आहे. त्यानंतर हळद टाकून घ्यायची, मीठ टाकून घ्यायचं आणि आपला कुकर गॅसवरती ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर आता चिकनला आपलं पाणी सुटलं की त्याचं हे पाणी आटेपर्यंत सर्व त्याचं पाणी व्यवस्थित असं आटवून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे. आपल्याला कितपत रस्सा चिकनच्या भाजीचा बनवायचा आहे तेवढं. त्यानंतर कुकरला झाकण लावून इथे 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये आपलं चिकन व्यवस्थित असं शिजलं जातं. नंतर गॅसवरती जाळी ठेवून घेतली. कांदे भाजायची. कांदे असे फोडून घ्यायचे जेणेकरून ते एकदम छान असे भाजले जातात. त्यानंतर कांदे मस्त असे काळपट रंग येईपर्यंत आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहेत. एकदम असे आलटपुलट करून बघा, एकदम अशा प्रकारे. त्यानंतर आता आपले कांदे भाजले की दुसरा मसालाही आपण भाजून घेऊया. तर गॅसवरती तवा ठेवला आहे. तव्यामध्ये तेल टाकून घेतले. खोबऱ्याचे काप असे लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. खडे मसाल्यांमध्ये लवंग, मिरे, दालचिनी घेतलेले आहे. नंतर लगेच त्यामध्ये धने टाकून घ्यायचे अख्खे. आपल्याला लगेच छान असं परतून घ्यायचे. नंतर जो कांदा आपण भाजून घेतला होता तो यामध्ये टाकून त्याला छान असं स्मॅश करून घ्यायचे आणि मग आपला सर्व मसाला भाजून घ्यायचा आहे. शेवटी आपल्याला थोडीशी शहाजिरे, खसखस आणि तेजपत्ता टाकायचा आहे. हे शेवटी टाकायचं जेणेकरून ते करपत नाही आणि आपली भाजी एकदम मस्त होते. तर आता सर्व मसाला भाजून झाला आहे तो काढून घ्यायचा. हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. जेवढं कितपत तिखट आपण खातो त्या प्रमाणात हिरवी मिरची पण भाजून घ्यायच्यात. नंतर इथे मी फुटाणे घेतलेले आहेत. फुटाणे टाकून घ्यायचे. एकदम थोडंसं असं तेल टाकायचं आणि छान असे हलकेसे फुटाणे भाजून घ्यायचे आहेत. आपल्याला फुटाणे आपण भाजीला घट्टपणा येण्यासाठी टाकत असतो. त्यानंतर आता इथे सर्व मसाला मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचा. कोथिंबीर टाकायची, मीठ टाकून घ्यायचं, हळद टाकून घ्यायची थोडीशी आणि मस्त आपला असा मसाला वाटून घ्यायचा आहे. त्यानंतर लगेच फुटाणे पण असे वाटून घ्यायचे. काळा मसाला साईडला काढून नंतर लगेच गॅसवरती पातेलं ठेवून घ्यायचं. पातेल्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल टाकून घ्यायचं आहे. तेल आपलं छान कडकडीत गरम झालं की मग जो काळा वाटणाचा मसाला केला होता आपण तो यामध्ये टाकायचा. नंतर एव्हरेस्ट आणि नगरी झटका मसाला इथे थोडासा मी टाकून घेतलेला आहे. छान असं परतून घ्यायचं ते आपल्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत. नंतर जे चिकन शिजवलं होतं ते आणि सूप त्याचं सगळं एकत्र यामध्ये टाकायचं. जे फुटाणे वाटून घेतले होते ते टाकून घ्यायचे यामध्ये पाण्यामध्ये मिक्स करून आणि मस्त अशी झणझणीत आपली चिकनची भाजी रेडी झाली. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला